नमस्कार, सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. यश परके या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी आपण संकीर्ण स्वाध्याय 5वी स्कॉलरशिप नवनीत या पुस्तकातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या सर्व घटकावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणारे संभाव्य प्रश्न पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, शब्दांच्या जातीवर प्रश्नपत्रिकेत किमान 2 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायी उत्तराचा विचार करून घाई न करता अचूक उत्तर लिहा. या ठिकाणी आपण नाम, सर्वनाम, विशेषण यावर आधारित प्रश्न पाहूया. चला मग. पुढील प्रत्येक प्रश्नाच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे. तर पहा, या ठिकाणी प्रश्न पहा. पुढीलपैकी नाम असणारा पर्याय ओळखायचा आहे आपल्याला. मग चीड, चिडखोर, चिडखा आणि चिडून. पहा, यातील नाम या प्रश्नात जे वाक्य जे आहे यातील नाम असणारा प्रश्न पर्याय जो आहे तो या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. मग चीड हे एक नाम आहे की नाही. मग चिडखोर, चिडला. आता एखादा मुलगा चिडला, मग त्याविषयी आपण चिल्ला रे, चिल्ला असं म्हणतो. चिडून बोलला, चिडखोर आहे रे तो. मग हे नाम आहे का? हे नाम नाही. तर मग या ठिकाणी चीड हे जे आहे शब्द या ठिकाणी पर्यायातील पर्याय क्रमांक 1 मध्ये चीड हे जे आहे का नाम आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. चिमण्या चटाचटा उडायच्या, ओरडायच्या, एका जागी येऊन कालवा करायच्या या वाक्यात एकूण किती नामे आले आहेत? चला आपण मोजून पाहूयात. चिमण्या हे एक नाम आहे. चटाचटा, उडायच्या, ओरडायच्या, एका जागी हे एक नाम आहे. आणि कालवा हे काय आहे? एक नामच आहे. करायच्या म्हणजे करणे हे क्रियापद आहे. म्हणून या ठिकाणी पहा 1, 2 आणि 3 नाम आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी 3 नाम असलेला पर्याय कोणता आहे? मग पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. पहा पुढचा प्रश्न. शेतातील पिकांना कीड लागू नये म्हणून वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी केली जाते. या वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा असा प्रश्न आलेला आहे. या वाक्यात हे जे अधोरेखित शब्द आहे फवारणी, याची आपल्याला या ठिकाणी जात ओळखायची आहे. मग कोणती जाते? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. कोणत्या जातीचा आहे रे हा? सांगा बरं. ज्या विद्यार्थ्यांना येतं त्यांनी पटापट कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. नाम आहे का, सर्वनाम आहे का, विशेषण आहे का, क्रियापद? फवारणी हे केली काय आहे? हे क्रियापद आहे. मग क्रिया दर्शवणारा जो शब्द नामाबद्दल माहिती सांगणाऱ्याचं म्हणजे पहा, या ठिकाणी केली कुणाबद्दल माहिती सांगतोय? फवारणीबद्दल. मग हे नाम आहे. नामाबद्दल माहिती जो शब्द सांगतो त्याला क्रियापद. क्रियापदावरून नाम कळतं, विशेषण कळतं, आहे का नाही. मग पहा, या ठिकाणी फवारणी ही काय आहे? मग सांगा बरं. सर्वनाम आहे का? नाही. विशेषण पण नाही आहे, क्रियापदही नाही. मग या ठिकाणी फवारणी जो आहे ते नाम आहे, नाव आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल, नाम. पुढचा प्रश्न पाहूयात. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा. पहा, या ठिकाणी ओळीचा अर्थ समजून घ्यावा लागेल. सुरुवातीला आपण जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. ज्याच्या अंगी मोठेपण आहे त्यांच्या यातना कठीण असतात. तया म्हणजे त्यांच्या. मग या ठिकाणी तया म्हणजेच त्यांच्या यातना कठीण. जया म्हणजे ज्यांच्या अंगी मोठेपण त्यांच्या यातना कठीण. मग त्यांच्या हे काय आहे शब्द? सर्वनाम आहे. मग नाम आहे का? हे येणार नाही. नाम येणार नाही, विशेषण येणार नाही, क्रियापद येणार नाही. तर हे
त्यांच्या हे जे काय आहे सर्वनाम आहे, हे या ओळीतील अधोरेखित केलेला शब्द जो आहे तो सर्वनामाचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न पाहूयात. औषधी वनस्पतीची नावे ओळखून त्यांचा अर्क घेतल्याने अन्नपचनाचा त्रास होत नाही. या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात ओळखा असा प्रश्न केलेला आहे. मग अधोरेखित शब्द जो आहे तो औषधी, मग याचा आपल्याला या ठिकाणी जात ओळखायचं आहे. ते नाम आहे, सर्वनाम आहे का विशेषण आहे का क्रियापद आहे. पहा, वनस्पती काय आहे, एक नाम आहे. मग कोणती वनस्पती हे आपल्याला माहिती आहे का. नामाबद्दल या ठिकाणी विशेष माहिती सांगितलेली आहे. वनस्पतीची पाने, पाने हे सुद्धा नाम आहे, पण वनस्पती हे काय आहे, नाम आहे. वनस्पतीची पाने या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द ओळखायचा आहे आपल्याला, याची जात ओळखायची आहे. तर मग वनस्पतीची पाने, नामाबद्दल विशेष माहिती जो शब्द सांगत आहे या ठिकाणी औषधी सांगत आहे, म्हणून या ठिकाणी औषधी हा जो शब्द आहे अधोरेखित केलेला आहे विशेषण आहे. म्हणून या ठिकाणी नाम, सर्वनाम, क्रियापद हे नाही तर विशेषण. पर्याय क्रमांक 3 मधील उत्तर आहे याचं विशेषण. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पहा पुढचा प्रश्न. एक अतिशय सुगंधी औषधी द्रव्य वडिलांनी घरी आणले. या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत. एक अतिशय सुगंधी औषधी द्रव्य वडिलांनी घरी आणले, या वाक्यात आपल्याला किती विशेषणे आली आहेत ते शोधायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना येतं त्यांनी कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. तर पहा, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी एक अतिशय सुगंधी, अतिशय सुगंधी हे एक औषधी द्रव्य वडिलांनी घरी आणले. अतिशय, घरी एक अतिशय हे एक विशेषणच आहे. अतिशय सुगंधी औषधी द्रव्य वडिलांनी घरी आणले. द्रव्य कायचं नाम आहे का, या ठिकाणी काहीच नाम नाही. म्हणून या वाक्यामध्ये पहा 4 विशेषणे आलेली आहेत. 4. अतिशय सुगंधी औषधी द्रव्य वडिलांनी घरी आणले. मग पर्याय क्रमांक काय, 4. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 हे ऑप्शन आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील पर्यायापैकी विशेषण असणारा पर्याय निवडा. पुढील पर्यायापैकी विशेषण असणारा पर्याय निवडा. विशेषण असणारा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. प्रश्न व्यवस्थित वाचन करत चला, लक्ष देऊन करत चला. सांगा बरं कोणता येईल. सामर्थ्य, उणीव, सकस आणि कसरत. पहा, सामर्थ्य म्हणजे बलवान, सामर्थ्यवान. उणीव कशाची तरी उणीव असलेला. कसरत करणे, कसरत एखाद्याविषयी, एखाद्याला खूप कसरत करावी लागते. सकस, पहा या ठिकाणी हे जे आहेत नामे आहेत. आणि सकस, पहा या ठिकाणी सकस आपण वाचल्यानंतर सकस आहार, आहारा. पहा या ठिकाणी अशा प्रकारचं कोणतंही नाम घेऊन पाहायचं. सकस आहार, आहाराविषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे सकस, म्हणून या ठिकाणी विशेषण आहे या ठिकाणी सकस. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न. जाई जुई चाफा डोले, रात राणी फेर धरी, गुलाबाच्या ताटव्यात प्रकट लागिरी धारी. या ठिकाणी पहा, डोले हे एक क्रियापद आहे. धरी म्हणजे धरणे, धरण्याची क्रिया, हे 2. आणि प्रकटणे हे 3 क्रियापद या ठिकाणी आलेले आहेत या वाक्यामध्ये. मग पर्याय क्रमांक कोणता येईल. 1 मध्ये 2 दिलेला आहे,
हे 1 4 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 अंक आहे पहा, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न, चिमणीने खाद्य आणताच घरट्यातील चिमुकल्या पिलांनी कलकलाट केला. या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या जातीचा शब्द आलेला नाही असा प्रश्न आहे. पहा, प्रश्न नीट वाचायचा आणखी एकदा. चिमणीने खाद्य आणताच घरट्यातील चिमुकल्या पिल्लांनी कलकलाट केला. मग पहा, या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या जातीचा शब्द या ठिकाणी आलेला नाही असा प्रश्न आहे. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद असे हे शब्दांच्या जातीतील हे आहेत. चिमणीने खाद्य आणतात, चिमणी हे एक नाम आहे, हे आले. खाद्य आणताच घरट्यातील चिमुकल्या पिलांनी कलकलाट, पिलांनी काय केला? कलकलाट हे विशेषण आहे. केला हे क्रियापद आहे. मग या ठिकाणी सर्वनाम मला दिसत नाही कुठे या वाक्यामध्ये, म्हणून सर्वनाम हा जो शब्दाच्या जातीचा शब्द आहे या ठिकाणी आलेला नाही या वाक्यामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षितपणे कलाटणी मिळाली. या वाक्यातील विशेषण ओळखा. पहा, या ठिकाणी सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे, फटकेबाजी एक नाम आहे. मग पहा, या ठिकाणी नामाविषयी विशेष माहिती जो शब्द सांगतो या ठिकाणी आपल्याला विशेषण ओळखायचं आहे या वाक्यातील. मग जबरदस्त नामाविषयी विशेष माहिती काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षितपणे कलाटणी मिळाली. खेळाला अनपेक्षितपणे कलाटणी मिळाली. मग या ठिकाणी विशेष काय आहे? जबरदस्त फटकेबाजीमुळे, म्हणून जबरदस्त जे आहे या वाक्यातील विशेषण आहे. मग कोणत्या पर्यायामध्ये आहे रे पहा. चला, ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. कलाटणी सचिनच्या जबरदस्त, पहा पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये फटकेबाजी आहे, नाही येणार ही. फटकेबाजी हे नाम आहे. तर या ठिकाणी नामाविषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो तो विशेषण म्हणजे जबरदस्त या ठिकाणी विशेषण आहे, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. तो आला की मग मी जाईन. या वाक्यात आलेली सर्वनामे कोणती? या ठिकाणी या वाक्यामधील सर्वनामे आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहेत. तो आला की मग मी जाईन. या वाक्यात आलेली सर्वनामे कोणती? कोणकोणती आहेत सांगा बरं. मग ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतं त्यांनी चार्टमध्ये याचं उत्तर टाकायचं आहे. पहा, या ठिकाणी ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. सर्वनामाचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर त्या ठिकाणी मी सर्वनाम लिहून दिलेलं आहे. ते सर्वनाम तुम्ही पाठ करा म्हणजे तुमच्या लक्षात राहून जातील. तो आला की मग मी जाईन, की मग जाईन हे सर्वनाम नाहीत. आला ना सर्वनाम नाही. तर मी या ठिकाणी एक सर्वनाम आलेले आहे. तो आणि मी ह्या वाक्यामध्ये 2 सर्वनाम मला दिसत आहेत. बाकीचे तर काही सर्वनाम मला वाटत नाहीत. जाईन हे क्रियापद आहे. या वाक्यात मग 2 सर्वनाम आलेले आहेत पहा, 2. मग तो आणि की पर्याय क्रमांक 1 मध्ये तो आणि मी हे सर्वनाम आलेलं आहे. मग तो आणि की पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही. तो आणि मी पहा पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे पहा, तो आणि मी. पर्याय क्रमांक मध्ये पण नाही आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये नाही, 4 मध्ये नाही, चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते करेक्ट आहे. तो आणि मी हे सर्वनामे या वाक्यात आलेले आहेत, पर्याय क्रमांक 2.
चला पुढचा प्रश्न पाहूयात. आम्ही त्या गावाच्या सीमेवर पोहोचलो तेव्हा दिवस मावळून कंडूस पडलं होतं. या वाक्यात एकूण किती नामे आले आहेत पहा. आम्ही त्या गावच्या सीमेवर पोहोचलो. गाव हे एक नाम. तेव्हा दिवस मावळून कंडूस पडलं होतं. कंडूस हे एक नामच आहे पहा. मग या वाक्यात किती नामे आलेली आहेत? दिवस. तर पहा गावच्या म्हणजे आता या ठिकाणी आपण गाव हे नाम धरू. सीमा हे एक नाम, 2 झाले. दिवस हे एक नाम आणि कंडूस पडलं होतं. मग कंडूस हे काय आहे? हे एक नामच आहे. म्हणून या ठिकाणी पहा किती नाम झाली? 1 2 3 आणि 4 नामे झाली पहा या वाक्यामध्ये. मग पर्याय क्रमांक 3 मधले नाही येणार, चुकलं. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे पहा 4. पर्याय क्रमांक 2 येईल. तरी आपण इथं 5 दिलेलं आहे आणि इथं 2, मग हे येणार नाही. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. पुढे दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आली आहेत? 2017ला विचारलेला प्रश्न आहे हा. पुढे दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आली आहेत? पहा या ठिकाणी वाक्य आहे. सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आपल्याला यातील नाव ओळखायचं आहे. सातपुडा हे डोंगर, सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी हे महाराष्ट्र हे एक नाम आहे. हे भारत हे एक नाम आहे. मग या ठिकाणी किती नामे आलेली आहेत असा प्रश्न आहे. सातपुडा हे 1, डोंगर 2, होळी 3, हे महाराष्ट्र 4, भारत 5 आणि एक कोणता आहे? सातपुडा डोंगर परिसर, होळी, महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. मग परिसर हे एक नामच आहे. म्हणून या ठिकाणी 1 2 3 4 5 6 नामे या वाक्यात आलेली आहेत पहा. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. अकराव्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. या वाक्यातील विशेषणाची संख्या किती? पहा या ठिकाणी 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. या वाक्यातील आपल्याला विशेषणे ओळखायचे आहेत. मग पहा. तर पहा या ठिकाणी 11व्या होडीला, होडीविषयी कोणती होडी? बांधलेली हे एक विशेष आहे. बांधलेली. सामानाची होडी देखील, सामानाची हे एक विशेष आहे. कशाची? पहा या ठिकाणी बांधलेली हे क्रियापद आहे आणि सामानाची सुद्धा हे येणार नाही. तर 11व्या होडीला बांधलेली 12वी आणि सामानाची होडी देखील छान. पहा या ठिकाणी छान हे काय आहे? विशेष आहे. चालली होती. मग 3 विशेषणे या वाक्यामध्ये आहेत. 11व्या, 12वी आणि छान. या ठिकाणी 3 विशेषणे या वाक्यात आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. पहा पुढचा प्रश्न. शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर पहा शब्दाच्या जातीनुसार गटात न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर मग
त्यास, तया. मला, कोण. त्यास हे सर्वनाम आहे. तया हे पण सर्वनामच वाटते. कोण हेही सर्वनाम आहे. मग मला, मला, माला हा असा शब्द आहे म्हणून हा गटात न बसणारा वाटतोय मला, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. शुभ्र, शुद्ध, शुल्क आणि शुष्क. मग याचं उत्तर काय येईल रे? शुभ्र, शुल्क आणि शुष्क हे काय आहेत? विशेषणे आहेत. आणि शुद्ध शब्द हे काय आहे? वेगळा आहे, गटात न बसणारा, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न. शिर, शीर, शीत आणि शिक्षा. शिर, शीळ, शीत आणि ही शिक्षा. 4 पर्याय आहेत. 4 पर्यायातील पहा. शिर, शीळ आणि शिक्षा हे नाम आहेत. शीत हे काय विशेषण या ठिकाणी वेगळं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न. खा, वा, जा. खा, वा, जा ही क्रियापदे आहेत. क्रियापद आहे. आणि दे हे वेगळं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. खा, जा आणि दे. वा पहा या ठिकाणी हे नाही तर वा येईल. वा पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. टिकाऊ, विकाऊ, टिकाऊ, टाकाऊ आणि जाऊ असे शब्द आलेले आहेत. यातील आपल्याला वेगळा शब्द असलेला पर्याय शोधायचा आहे. विकाऊ, टिकाऊ आणि टाकाऊ. विकाऊ, टिकाऊ, विकणारा म्हणजे विकाऊ म्हणजे आपण विकू शकतो. टिकाऊ म्हणजे टिकत असलेला. टाकाऊ म्हणजे टाकून देत असलेला. जाऊ, जाऊ का हे वेगळं आहे ना, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. दुबळा, लीन, लीला आणि मधुर. दुबळा, लीन, लीला आणि मधुर. लीला कशाची लीला हे वेगळं आहे या ठिकाणी. दुबळा, लीन, मधुर. मग लीला जो शब्द आहे या ठिकाणी वेगळा वाटतोय, गटात न बसणारा वाटतोय, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. यानंतर पुढचा. भपका, भपकेदार, भंपक आणि डौलदार. सांगा बरं यातील वेगळा कोणता शब्द आहे? भपकेदार, भंपक आणि डौलदार. भपका कशाचा हा वेगळा वाटतोय आहे का नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न. भक्त, सक्त, मस्त आणि रास्त. भक्त, स्वस्त, मस्त, रास्त. पहा या ठिकाणी भक्त हे नाम आहे. सक्त, मस्त, रास्त हे सारखे आहेत. आणि भक्त जे आहे या ठिकाणी नाम आहे, वेगळं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. भक्त. पुढचा प्रश्न. उघड, गड, कावड, चवड. गड, कावड, चवड. उघड, गड, कावड आणि चवड. पहा या ठिकाणी वाचन करत असताना याचा उच्चार सारखा होते. मग वेगळा गटात न बसणारा शब्द या ठिकाणी उघड येतोय, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न. हसरी, बोचरी आणि बोलकी. गायकी गायकी या ठिकाणी पहा. गायकी हा जो शब्द आहे वेगळा वाटतोय मला. तुम्हाला कसा वाटतोय कमेंटमध्ये टाका. छान, ज्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. गायकी हा जो आहे वेगळा शब्द आहे, गटात न बसणारा, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी 7588 54 63 08 या नंबरवरती
व्हॉट्सअप मॅसेज टाकावा ज्या ग्रुपला तुम्हाला, ज्या वर्गाला ॲड व्हायचं आहे त्या वर्गासाठी ॲड व्हा. चला या ठिकाणी थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.